हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, जय भीम. बघा मी कुठं आलेली आहे. तर आज मी आली होती गुजरातमध्ये. कशाला तर गुजरातमध्ये असतात माझे पप्पा इथे भरपूर वर्षापासून इथे ड्युटी करतात. त्यामुळे तर चला आज पप्पांना भेटायला जावं. त्याच्यामुळे मी सांगितलेलं नव्हतं, सरप्राईज दिला आम्ही. मी गेली होती गुजरातला. तर हे आहे माझ्या पप्पांचं गाव, म्हणजे अंकलेश्वरपासून थोडंसं साईडला येते. हे वटारिया गाव. बघा कोणाला वाचता येते गुजराती. त्यानंतर आम्ही निघालो होतो बाजार करण्यासाठी. तर चला आता गुजरातमध्ये आलेलो आहे, बाजार करायला पाहिजे. तर आम्ही गेल्यावर काहीतरी भाजीपाला सोबतच घेऊन जाऊ. मम्मी बोलली, मग आम्ही गेलो. हे आहे गुजरातचा बाजार. इथे बुधवार दिवशी बुधवारी म्हणून बाजार भरतो. जसं आपल्याकडे राहतो ना, तिथे बुधवार म्हणून बुधवारी असते. बघा आधी आम्ही स्टार्टिंगलाच आम्हाला लागलं आहे पूर्ण फ्रूट मार्केट. बघा फ्रूट्स किती छान छान आहे, फ्रेश मस्त. खूप छान छान फ्रूट्स होते, पण आपल्याला जे आवडतात आपण तेच घेतो. त्याच्यानंतर बघा भाजीवाले पिशव्यांवाले खूप असे ओरडत खूप छान छान भाजी पण होती, फ्रेश होती, छान मस्त. मका वगैरे मला आवडतात. तर मला दिसली परवड. ही महाराष्ट्रात आपल्याकडे मी बघितली नाही, मला तर काही दिसली नाही, पण मला आवडते म्हणून मम्मीला म्हटलं, मम्मी परवड घे. कशी निवडायची मम्मी? मम्मी बोलली ठीक आहे. मग ती कशी घ्यायची काय मी मम्मीला विचारत होती, कारण मला काही कळत नाही कशी घ्यायची काय. मग मम्मीने निवडली परवड आणि मग आम्ही घेतली परवड. छान लागते परवडची भाजी. त्यानंतर गोबी पण छान दिसली मला. गोबी, वालपापडी पण छान होती, मस्त छोटी छोटी दाण्याची वालपापडी छान लागते. आपल्याकडे चपट्यावाले मिळतात पण त्याच्यामध्ये दाणे नसतात. हे छान असते, छोटीशी असते पण याच्यामध्ये दाणे पण मस्त लागते. त्यामुळे आम्ही वालपापडी विचारली. त्यांना विचारलं वालपापडी काय भाव आहे. त्यांनी सांगितलं. मम्मी मला समोर बघू आपण, आणखी समोर छान होते. आणि आम्ही समोर आलो. लीला मिरच्या. हे बघा लीला मिरच्या. आपल्याकडे आपण हिरवी मिरची म्हणतो, ते लीला आदू, लिली मिरची. तर अद्रकला आदू. तर प्रत्येक राज्य त्यानुसार त्यांची भाषा. अद्रकला आदू म्हणतात, कोथिंबीरला धणा. खराब झाला माझा. मग आम्ही हे सर्व घेतलं. त्याच्यानंतर आलो समोर. मग माझे फेवरेट पात्र्याची पानं, आळूच्या वड्या. गुजरातची फेमस डिश आहे ना पात्रावडी. मग ते पण घेऊन घेतली मम्मीनी. त्याच्यानंतर गेलो परत फ्रूट मार्केटकडे. आम्हाला घ्यायचे होते फ्रूट. मग मम्मी म्हटलं फ्रूट घ्यायचे. मम्मी काय घ्यायचं तुला? तुला पेरू घ्यावं. पेरू काय भाव आहे त्यांना विचारलं. त्याच्यानंतर हे कुठलं फ्रूट होतं मला कळत नव्हतं. मी त्यांना विचारलं, पीच आहे बहुतेक, पीच. त्याच्यानंतर मग आम्ही पेरू बघितले. मग पेरू घेतले आम्ही. पेरू मम्मीला आवडतात मला. 500 म्हणजे अर्धा किलो. बघा अर्धा किलो 2 पेरू बसले बरं का. मोठे मोठे होते पेरू. ॲपल पण छान फ्रेश होते, मस्त रेड पण वेगळेच होते ते थोडेसे. नंतर घेतला मी आलू बुखारा, प्लम मला खूप आवडते ते, सर मी घेतलं. एका पावात 2च बसले बिचारे. नंतर काय मग आणखी मार्केट फिरलो आम्ही, बाजारात फिरलो. बघा हे चिल्लर सामान वगैरे राहते असं फिरत. तर मम्मी म्हणे फिरायचं, छोटे छोटे भांडे, छोटे छोटे मला आवडतात. बघत होतो असं, चाललं बघत. त्यांच्या या साईडला पूर्ण खरमुरे वगैरे अगरबत्तीचे पॅकेट्स ते पण होते. हे बघा हे पण मिळते, लाईट्सचं काय म्हणतात त्याला, चाकू, नेलकटर, कैची, पूर्ण टेस्टर वगैरे सामान. त्यानंतर आम्ही आलो इकडं. हे आहे कपडा मार्केट. या साईडला पूर्ण कपडेच राहतात. बाजारात पण वेगवेगळे सेक्शन आहेत बरं. भाजीपाला, फ्रूट, कपडे खूप छान राहते, मस्त. म्हणजे जास्त गोंधळ होत नाही. हे पूर्ण कपडे लावलेले होते इथं. 200 रुपयाला शर्ट, 300ला की 400ला पॅन्ट, असं काहीतरी होतं. आम्ही काही बघितले नाही. पूर्ण कपडेच मार्केट होतं म्हणून चाललो होतो बघत. हे बघा असे इथे लावलेले राहतात पूर्ण कपडे, पूर्ण त्यानंतर कपडे संपल्यानंतर लगेच लागलं चप्पल. बघा चप्पल एवढ्या साऱ्या होत्या की मीच पाहून शॉक झाली. म्हटलं बापरे, एवढ्या सर्व चपला किती येतात. बघा किती छान छान कलर. लहान मुलींचे खूप सुंदर वाटतात, छोटे छोटे मस्त, खूप छान छान होते. त्यानंतर आमचा पूर्ण बाजार घेतला आम्ही, जे घ्यायचं ते घराचं, आणि घराकडे निघालो. मग आम्ही आलो रिक्षात बसायसाठी. मग आम्ही रिक्षात बसलो आणि घरी आलो. घरी आल्यावर मी पूर्ण बाजार काढला. हे बघा, मग मी माझं फेवरेट फ्रूट काढलं, प्लम. आणि मग
प्लम खाल्लं, मम्मीला थोडी हेल्प केली आणि त्याच्यानंतर आराम केला. आता आपण बघू नेक्स्ट ब्लॉग.